शेतकऱ्यासमोर रोजचा प्रश्न होता इंधनाचा. म्हणजे शेतकरी हा वृक्षतोड करायचा आणि ते इंधन म्हणून लाकूड जाळून इंधन म्हणून वापरत होता. बायोगॅस मधून जी स्लरी बाहेर पडते ती स्लरी वापरल्यामुळे शेतामध्ये तण उगवत नाही. तर मित्रांनो नमस्कार, मी कविता रामदास ठोंबळे, काव्यास ब्लॉग आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आज आपण भारतातील अगदी मोजक्याच आणि महाराष्ट्रातील पहिल्या रेडीमेड बायोगॅस प्लांटला भेट द्यायला आलोय, ज्याला आज संपूर्ण राज्यात बारामती इकोसिस्टीम या नावाने ओळखलं जातं. आणि हा प्लांट जो आहे तो एका शेतकरी युवकाने सुरू केलाय. जसं मी तुम्हाला नेहमी सांगत आली आहे की शेतकऱ्यांच्या समस्या जाणून जर आपण नवनवीन व्यवसाय सुरू केले तर ग्रामीण भागात खूप मोठं मार्केट आहे आणि त्याचंच एक उदाहरण आज आपण इथे पाहायला आलोय. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, तुम्हाला नक्की आवडेल. लाईक जरूर करा, तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे कळवा. आणि अजूनही आपला काव्यास ब्लॉग हा मराठी यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. हे जे आहे आधुनिक बायोगॅस संयंत्र बारामती इकोसिस्टीम्स या नामांकित कंपनीने बनवलेलं आहे. तर हे जे युनिट आपल्या समोर आहे ते 2 घनमीटर क्षमतेचं युनिट आहे. हे युनिट म्हणजे ज्या घरामध्ये 10 ते 12 लोक आहेत त्या लोकांसाठी आहे. 2 जनावरांचं शेण यामध्ये जर टाकलं तर 10 ते 12 लोकांचा दोन्ही वेळेचा स्वयंपाक यामध्ये होऊ शकतो. तर हे जे आपल्याला संयंत्र दिसतंय तर ही बाहेरची जी टाकी आहे त्याला डायजेस्टर असं म्हटलं जातं. आणि यामध्ये दुसरी टाकी आहे, बाहेरची जी टाकी आहे ती 3000 लिटरची आहे. आतमधील टाकी आहे त्याला फ्लोटर म्हणजे डोम, हे 2000 लिटरचं आहे त्याची क्षमता. तर हे टोटल युनिट आहे 5000 लिटर क्षमतेचं. हे आपल्याला जे दिसतंय निम्म शेण आणि निम्म पाणी म्हणजे 50-50% त्याचा रेशिओ आहे. तर रोज 2 जनावरांचं शेण आणि 30 लिटर पाणी असं जर यामध्ये मिक्स करून टाकलं, हे इनलेट, याला इनलेट म्हटलं जातं. 2 बैलगाड्या शेण यामध्ये भरावं लागेल. दुसरं म्हणजे ज्यावेळेस यामध्ये 2 बैलगाड्या शेण भरलं जाईल त्यानंतर याच्यामध्ये गॅस तयार होण्याची प्रोसेस चालू होईल. त्यावेळेस या आतमधली जी टाकी आहे फ्लोटर डोम, हा डोम वरती जाणार. डोम वरती गेल्यानंतर शेतकऱ्याला समजेल की यामध्ये गॅस तयार झालेला आहे. आणि वरती जी स्प्रिंग दिसते ती स्प्रिंग आपल्या शेतकऱ्याला म्हणजे बायोगॅस वापरताना पुढे प्रेशरने गॅस मिळावा म्हणून ती स्प्रिंग दिलेली आहे. तर आपण एक 50 लिटर शेण बायोगॅस मध्ये टाकलं तर ते 30 ते 40 दिवसानंतर ते शेण बाहेर पडतं. ते या आउटलेट मधून शेण बाहेर पडणार. या ठिकाणी आम्ही एक स्लरी फिल्टर डेव्हलप केलेला आहे. हे जे बायोगॅस मधून पडणार शेण आहे ते या स्लरी फिल्टर मध्ये पडणार. यामध्ये 2 कॅरेट दिलेले आहेत. तर वरच्या कॅरेटला पण जाळी दिलेली आहे. खालचं कॅरेट हे पूर्ण बंदिस्त आहे. तर बंदिस्त कॅरेट मध्ये लिक्विड स्लरी साठते आणि वरचं जे कॅरेट आहे यामध्ये ड्राय स्लरी साठते. तर ही जी स्लरी आहे ड्राय स्लरी ही आपण सेंद्रिय खत म्हणून वापरू शकतो शेतामध्ये. लिक्विड स्लरी आहे जी फळबागांना अत्यंत उपयुक्त असते. त्यामध्ये NPKचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये असतं. हे आपण शेतकऱ्यासाठी डेव्हलप केलेलं आहे. तर दादा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही पर्यावरणासाठी आणि सेंद्रिय शेतीसाठी जो पुढाकार घेतलेला आहे ती बाब जाणूनच माझ्या संपूर्ण परिवाराकडून आम्ही ठरवलं की आपल्या ज्या चॅनलद्वारे तुमची जी कन्सेप्ट आहे ती शेतकऱ्यांसमोर मांडावी म्हणून आजचा संपूर्ण ब्लॉग आहे. तर साधारण तुम्ही हे जी सुरुवात केलेली आहे, साधारण पारंपरिक पद्धतीने बायोगॅस प्लांट उभारले जात होते यापूर्वी, परंतु ते कुठेतरी ती पद्धत थांबवून पारंपरिकला फाटा देऊन आधुनिक पद्धतीने तुम्ही बायोगॅस प्लांट उभारलेले आहे. तर साधारण ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? मी स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी होत्या त्या मला दिसत होत्या डोळ्यासमोर. परंतु त्यावेळेस मी कॉलेज करत असताना ही संकल्पना आपल्याला कशी शेतकऱ्यांसाठी राबवता येईल हा विचार केला. त्यानंतर मी या फील्डमध्ये एक 10-12 वर्ष अनुभव घेतला आणि स्वतःच उत्पादन चालू करण्याचा मी निर्णय घेतला. तर आता माझा दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे जुने पारंपरिक पद्धतीने बायोगॅस प्लांट इन्स्टॉल केले जायचे त्यामध्ये आणि आपण जे नवीन आधुनिक पद्धतीने तयार केलेले बायोगॅस प्लांट आहेत तर मग याच्यामध्ये साधारण फरक काय आहे? जुन्या पद्धतीचे बायोगॅस होते त्यामध्ये स्किल वर्कर म्हणजे जे अनुभवी कारागीर काही ठिकाणी असायचे, काही ठिकाणी नसायचे. परंतु असं झाल्यामुळे काय होत होतं की जुन्या पद्धतीचे बायोगॅस हे जास्त दिवस टिकत नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे जुन्या पद्धतीच्या बायोगॅसला जास्त जागा लागते. तर आता आपण जे नवीन बायोगॅस बनवलेले
कमी जागेमध्ये कमी वेळेमध्ये बसविता येतो आणि 15 ते 20 वर्ष या बायोगॅसची लाईफ आहे. जुन्या पद्धतीचे बायोगॅस झाडाच्या जवळ असेल तर झाडाच्या मुळ्या जाऊन ते लिकेज होण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात होतं. दुसरं म्हणजे पाऊस जास्त प्रमाणात झाला तर ते पावसाचं पाणी त्यामध्ये साचत होतं आणि त्यामुळे बायोगॅस जास्त प्रमाणात तयार होत नव्हता. त्यामुळे शेतकरी लोकांचा जुन्या पद्धतीच्या बायोगॅसकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. परंतु या सगळ्या गोष्टी आपण नवीन बायोगॅसमध्ये सुधारणा केलेल्या आहेत. त्यामुळे नवीन बायोगॅस कमी जागेत कमी वेळेत आणि जास्त वर्ष टिकाऊ असल्यामुळे शेतकऱ्यांनी हा बायोगॅस वापरला तर निश्चितच शेतकऱ्याचा फायदा होणार. बायोगॅसमध्ये मिथेनचं प्रमाण जास्त असतं. मिथेन आणि शेण याचा लोखंडाचा संबंध आला तर ते 100% गंजणार. तर आपण आता हे जे आधुनिक मॉडेल बनवलेलं आहे हे LLDPE मटेरियलमध्ये आहे आणि हे लोखंडाचा किंवा शेणाचा मिथेनचा संबंध आला तर ते अजिबात गंजत नाही आणि गंजण्यासारखं यामध्ये काही दिलेलंच नाहीये. हे पूर्ण प्लास्टिक मटेरियल वर्जिन मटेरियल असल्यामुळे 15 ते 20 वर्ष त्याची टिकण्याची क्षमता आहे. जे आता सरासरी शेतकरी कुटुंबामध्ये LPG गॅस वापरला जातो. LPG ग्रामीण भागामध्ये सहज उपलब्ध होत नाही. तर आपण हा बायोगॅस जर शेतकऱ्याला बसवला तर दर महिन्याला इंधन खर्चामध्ये 1000 रुपये ते 1500 रुपये दर महिन्याला बचत होणार आहे. बायोगॅसमध्ये शेतकरी जो शेण टाकतो ते शेण 40 दिवसानंतर बाहेर पड. HRT पिरियड त्याचा 40 दिवसाचा आहे. आज टाकलेलं शेण 40 दिवसानंतर बाहेर पडलं आणि ते शेण जर आपण पिकासाठी वापरलं तर ते लगेच पिकासाठी लागू होणार आहे आणि जमिनीचा पोत सुधारणार आहे. म्हणजे हा शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. शेतकऱ्याकडे पहिल्यांदा मी प्राथमिक माहिती काय विचारतो की त्या शेतकरी कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत, त्याच्याकडे किती जनावरं आहेत आणि बायोगॅस बसवण्यासाठी घराच्या जवळ म्हणजे एक 50 फूट अंतर असावं, जास्त अंतर नसावं कारण की गॅसचा प्रेशर जास्त मिळण्यासाठी अंतर कमी असावं. दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या ठिकाणी आपल्याला बायोगॅस बसवायचा आहे त्या ठिकाणी उन्हाचं प्रमाण जास्त असावं, जवळ झाड नसावं जेणेकरून बायोगॅसवर सावली पडू नये. बायोगॅस बसवण्यासाठी शेतकऱ्यांनी 6 फूट व्यासाचा खड्डा आणि 4 फूट खोल घेऊन ठेवावा. केंद्र सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीय बायोगॅस योजना राबवली जाते. केंद्र सरकारकडून या योजनेसाठी शेतकऱ्याला 12,000 रुपये आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये 10,000 रुपये असे एकूण 22,000 रुपये अनुदान गेल्या 6 महिन्यापर्यंत मिळत होतं. परंतु हे अनुदान दिवाळीनंतर चालू होण्याची शक्यता आहे. 22,000 रुपये शेतकऱ्याला लाभ होऊ शकतो. हे बायोगॅस आपण ज्या शेतकऱ्याला देतो त्यामध्ये 5 वर्ष आपण वॉरंटी पिरियड आहे. 5 वर्षात टाकीला जर मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट काही झाला तर आपण ती रिपेअर करतो. रिपेअर नाही झाली तर पूर्ण प्लांट आपण बदलून देतो. तर मित्रांनो, जसं की आपण जेव्हा डायरेक्ट आपण शेणखताचा वापर केला जातो, मी यापूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगत आले की डायरेक्ट ज्यावेळेस आपण शेणखत वापरतोय त्यावेळेस उमणीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात येतो. वीडसीड म्हणजे तण वाढतं आणि पुढे कीटक जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात येतात, बुरशी पण वाढते. मग यामुळे जे काही भांडवल आहे, जसं की तण वाढलं तर तणनाशकाचा वापर करावा लागतो, काही उमणीसारखे रोग आले तर कीटकनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो आणि बुरशीजन्य जर काही आजार आले तर त्यासाठी देखील भांडवल वाढते. तर हे भांडवल कमी करण्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळणं फार गरजेचं आहे आणि त्याच कन्सेप्टवर गो ग्रीन या कन्सेप्टवर हा बायोगॅस प्लांट रन होतोय. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपल्या समोर दिसत आहे हे रॉक अँड रोल मशीन आहे. यामध्ये बरेच प्रकार आहेत. रोटो मोल्ड, इंजेक्शन मोल्ड, ब्लो मोल्ड. हे जे मशीन आहे यामध्ये आपण बायोगॅस संयंत्र तसेच 500 लिटरपासून ते 10,000 लिटरपर्यंतच्या पाण्याच्या टाक्या, हे आपल्याला जे मशीन दिसत आहे हे रॉक अँड रोल मशीन आहे. हे आम्ही आमच्या कंपनीमध्येच एकदम नाममात्र किमतीमध्ये बनवलेलं आहे. या मशीनमध्ये आम्ही 50 लिटरची टाकी तसेच बायोगॅससाठी लागणारं जे स्लरी पॉट आहे ते स्लरी पॉट आम्ही आमच्या कंपनीमध्येच बनवत आहोत. तसंच आपण बायोगॅस प्लांट सोबत आपण पाण्याच्या टाक्याही बनवतो. या ठिकाणी आपण 500 लिटरपासून ते 10,000 लिटरपर्यंत ॲस्टॉल नावाने आपला ब्रँड रजिस्टर आहे. तर 500 लिटरपासून ते 10,000 लिटरपर्यंतच्या आपण सगळ्या टाक्या बनवतो. अच्छा. आणि साधारण फ्युचरमध्ये तुम्हाला अजून काय स्कोप आहे या क्षेत्रात?
आपण बायोगॅस सोबत पाण्याच्या टाक्या, डस्टबिन, रेडीमेड टॉयलेट्स आणि ज्या मार्केटमध्ये कुंड्या आहेत त्याही आपण बनवणार आहोत. तर मित्रांनो, जसं की तुम्ही आता पाहिलं ते बायोगॅस प्लांट जे आधुनिक पद्धतीने तयार केलेलं आहे, त्यामध्ये अगदी घरच्या घरी 2 गुरांपासून तयार करण्यात आलेल्या बायोगॅसचं रूपांतर जे आहे ते इंधनमध्ये केल्यानंतर त्यातून जी निघणारी स्लरी आहे त्याचा देखील अत्यंत सुंदर असा वापर शेतामध्ये केला जातो, जेणेकरून सेंद्रिय शेतीसाठी आपल्याला गो ग्रीन या कन्सेप्टवर काम करण्यासाठी एक चालना मिळते. तुम्ही पाठीमागे पाहू शकता, हे जे शेत आहे या शेतामध्ये बायोगॅस प्लांटमधून जी निघणारी स्लरी आहे तिचा वापर केला आणि तिचे रिझल्ट देखील तुम्ही पाहू शकता. म्हणूनच सांगायचा उद्देश हाच की जर आपण असे इकोसिस्टीम मेंटेन केले आणि इकोसिस्टीमला जर हातभार लावला आणि असे प्लांट जर आपण इन्स्टॉल केले तर नक्कीच पर्यावरण म्हणा किंवा सेंद्रिय शेतीला देखील आपण चालना देण्यासाठी एक हातभार लावू शकतो. आणि हीच खूप सुंदर अशी संकल्पना आम्हाला या प्लांटद्वारे पाहायला मिळाली. म्हणजे ग्रामीण भागात रासायनिक खतांमुळे जमीन नापीक होऊ लागली आहे, तसेच रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीमुळे भांडवलात वाढ होत आहे. सोबतच घरगुती इंधनांची देखील बेसुमार वाढ होत चाललेली पाहून शिरूर तालुक्यातील बाबुळसर बुद्रुक येथील तरुणाने शेतकऱ्यांच्या समस्या पाहून व अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली आज बारामती इकोसिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्वतः स्थापना करून एकच ध्यास घरोघरी बायोगॅस या संकल्पनेवर खास शेतकऱ्यांसाठी काम करायला सुरुवात करून आज करोडोंची उलाढाल करण्याची त्यांना संधी मिळालेली आहे, ज्यामुळे आज अनेक शेतकरी कुटुंब विनामूल्य इंधन वापरत आहेत. तर मित्रांनो, या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की अभंगंडू सरांचा जो खडतर प्रवास आहे आणि त्यातून त्यांनी तयार केलेलं आहे हे जे बारामती इकोसिस्टीमचं जे बायोगॅस प्लांट आहे, जे आधुनिक पद्धतीने तयार केलेलं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमधून मिळालेली आहे. तर असं पाहायला गेलं तर राज्यातील पहिलं हे प्लांट असल्यामुळे संपूर्ण राज्यालाच याचा खूप मोठा अभिमान आहे. आणि नक्कीच त्यांची ही जी पुढील वाटचाल आहे त्यासाठी माझ्या काव्यास ब्लॉग या मराठमोळा यूट्यूब चॅनलकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तसेच जर तुम्हाला हे प्लांट जर मागवून घ्यायचं असेल, आपल्या सभोवतालच्या जागेत जर इन्स्टॉल करून घ्यायचं असेल, तर जसं की मी आधी तुम्हाला सांगितलं की त्यांचा जो नंबर आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे, स्क्रीनवर देखील तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या नंबरवर तुम्ही कॉल करून घेऊ शकता. आणि त्यांच्यासोबत जसं की ते स्वतः पर्यावरणाला, शेतकरी कुटुंबाला आणि मातीला जसं आधार देत आहेत तसं तुम्ही देखील त्यांना आधार देऊ शकता. तर मित्रांनो, आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे कळवा. आणि अजूनही आपला काव्यास ब्लॉग हा मराठमोळा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.